नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. शिवमुद्रा प्रबोधिनी या संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहरामध्ये रक्षाबंधनाचा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. शिवमुद्रा प्रबोधिनीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम बांधवांचं रक्षाबंधन करून एक प्रकारे सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न होतो. हा संपूर्ण प्रयत्न संपूर्ण राज्यभर वाखाणण्यात आलेला आहे आणि अशाच पद्धतीने आता राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधवांचं एकत्रितरित्या रक्षाबंधन आयोजित करण्यात येतं. श्री सचिन चव्हाण यांच्या संकल्पनेतून गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. आज देखील अत्यंत उत्साहाने हा संपूर्ण उपक्रम महागिरी कोळीवाडा परिसरामध्ये राबवण्यात आला. यावेळेस हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांना तर मुस्लिम भगिनींनी हिंदू बांधवांना रक्षासूत्रामध्ये आज गठीत केलं. शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे 10वं वर्ष हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आम्ही साजरा करतो. 2008 साली एक 20-25 लोक घेऊन हा कार्यक्रम सुरू केला. आज या कार्यक्रमाला महागिरी, राबोडी, हजोरी, मुंब्रा, कौसा असे बरेचसे हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येतात आणि मुस्लिम भगिनी हिंदू बांधवांना आणि हिंदू भगिनी मुस्लिम बांधव राख्या बांधतात. दोन धर्म या देशामध्ये जे एकोप्याने नांदत होते, एकोप्याने नांदू शकतात आणि एकोप्याने नांदणार याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही सुद्धा केलेला आहे. या कार्यक्रमाला आमदार श्री संजय केळकर, महापौर सौ मीनाक्षी शिंदे, शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, ज्येष्ठ समाजसेवक श्री नांजीबाई ठक्कर ठाणावाला, DCP श्री स्वामी, ठाणे नगरचे सिनियर पोलीस अधिकारी श्री मंदार धर्माधिकारी, नगरसेवक श्री सुधीर कोकाटे, पल्लवी कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अत्यंत चांगला उपक्रम आहे. समाजात सर्व धर्म समभाव निर्माण करण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. खूप छान अनुभव आहे. म्हणजे त्यांना राखी बांधून आपल्याला खूप छान भेटते, ते आपले रक्षण करू शकतात असं बोलेन. ऐसे प्रोग्राम होना बहुत ज़रूरी है. जो दो धर्म के बीच में लोगों को डिवाइड करने के ये हो रहे, तो इससे ये ऐसे जो प्रोग्राम होंगे तो हिंदुस्तान के अंदर एकता होगी और हम एकता से रह सकेंगे. हम एकता से रहेंगे तो हम बाहर वालों से लड़ पाएंगे. हा कार्यक्रम आज 10 वर्षात सुद्धा आणखी याच्यापेक्षा दुपटीने भरघोस याने आणि जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावं असं मी तुमच्या इथल्या लोकांना. फंक्शन बहुत अच्छा लगा. आज हिंदू मुस्लिम भाई बहनें सब एक साथ होकर बहुत अच्छा लगा. हर साल ऐसे ही होता है, बहुत अच्छा लगा. आज ये त्यौहार हर साल मनाना चाहिए क्योंकि हर भाई बहन एक दूसरे की रक्षा करेंगे. हर भाई हिंदू मुस्लिम बहनों की रक्षा करेंगे. गेल्या काही दिवसांपासून रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये विसंवाद मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. अनेक ठिकाणी रिक्षा चालक त्याच प्रवासी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खटके उडत असल्याचं चित्र बघायला मिळत होतं. या दृष्टिकोनातून थोडा समन्वय साधावा या दृष्टिकोनातून ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान आणि भाजप महिला मोर्चा ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रिक्षा चालकांसाठी रक्षाबंधन सोहळा आणि महिलांसाठी सुरक्षा स्टिकर आणि कार्ड वाटप सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री राजेश मढवी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालकांना यावेळेस महिलांनी राखी बांधून आपली सुरक्षा करण्याचं आवाहन या रिक्षा चालकांना केलं आहे. या आणि अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण होईल आणि त्या माध्यमातून एक विश्वासाचं नातं तयार होईल असा विश्वास यावेळेस डॉक्टर राजेश मढवी यांनी व्यक्त केला. रिक्षावाल्यांकडून बरेच अनुभव असा आलेला आहे. महिलांना दादागिरी करतात, जिथे जायचे इतकी नेत नाही आहेत आणि काही वेळा एखादी महिला असेल तर छेडछाडीचे प्रकरण घडलेले आहेत. पण ते एका रिक्षावाल्यामुळे सगळ्या रिक्षावाले बदनाम झालेले आहेत. तर आम्ही रिक्षावाल्यांना, महिलांना रिक्षावाल्यांपासून न घाबरता डरे नाही सहे नाही म्हणून हा कार्ड देऊन हेल्पलाईनचे नंबर दिलेले आहेत. तुरंत त्या पटकन म्हणजे फोन करून मदत मागू शकतात. ते महिलांसाठी आहे. आणि रिक्षावाल्यांना राखी बांधून त्यांना आम्ही भाऊ मानलेलं आहे, तर तेच आपली सुरक्षा करणार आहे. स्पेशली महिलांचा त्या घाबरतात एकट्या रिक्षाने प्रवास वगैरे करायला. तर हे कुठेतरी चित्र आपण बदललं पाहिजे, कारण सगळेच रिक्षावाले काही वाईट नाही आहेत. तर आम्ही असा विचार केला की रक्षाबंधन हा एक असा सण आहे की ज्या दिवशी एक पवित्र छान म्हणजे आपण सेलिब्रेट करूया रिक्षावाल्यांबरोबर, की त्यांना पण त्यांच्या थोड्याशा जबाबदारीची जाणीव होईल आणि सगळ्या
महिलांना पण थोडं सुरक्षित वाटेल. त्याच्यामुळे आज आम्ही रक्षाबंधन हे निमित्त साधून रिक्षावाल्यांना इथे राखी बांधली आहे. तसंच आम्ही एक कार्ड तयार केलं आहे, हेल्पलाईन कार्ड, की ज्याच्यामध्ये सगळे इम्पॉर्टंट नंबर्स आम्ही दिलेले आहेत. तर इथल्या सगळ्या महिलांना आम्ही ते देतोय. दहीहंडी प्रेमी नागरिकांसाठी आता एक आनंदाची बातमी. दहीहंडीच्या सणावर घालण्यात आलेले वय आणि उंचीचे निर्बंध आता विधिमंडळानेच ठरवावेत असा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता सरकारने हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार 14 वर्षाखालच्या गोविंदांना दहीहंडीच्या खेळात सहभागी होता येणार नाही. याशिवाय दहीहंडीची उंची किती असावी याचा निर्णय देखील सरकार आणि विधिमंडळाने घ्यावा असं हायकोर्टाने म्हटलं आहे. आज सकाळपासूनच दहीहंडीची उंची आणि वयाच्या निर्बंधांविषयी सुनावणी झाली. त्यात राज्य सरकारने गोविंदांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या आदेशांची माहिती कोर्टाला दिली. त्यात प्रामुख्याने गोविंदांसाठी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट देणं याची जबाबदारी आयोजकांवर देण्यात आल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं. शिवाय दहीहंडीतले थर हे संस्कृतीचा भाग असल्याचं देखील सरकारच्या वतीने नमूद करण्यात आलं. त्यानंतर कोर्टानं मृत्यू यायचा असेल तर तो ट्रेडमिलवर देखील येऊ शकतो असं निरीक्षण नोंदवलं आणि या खेळावरचे जवळपास सगळे निर्बंध आता हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा अतिशय उत्साहाने दहीहंडीचा सण साजरा होईल ह्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. श्वास राखुनी नजर रोखुनी मर्द रांगडा रणरागिणी वेद पर्वता हा नाद सर्वदा ठाण्यामध्ये घुमतो. दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही आपली 28वी महापौर वर्षा मॅरेथॉन आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देशविदेशातील धावपटू ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. मी ठाणे महापौर सौ मीनाक्षी राजेंद्र शिंदे समस्त ठाणेकरांना आव्हान करते की जास्तीत जास्त संख्येने आपण ह्या मॅरेथॉनसाठी उपस्थित राहावे. तर भेटूया 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे वर्षा मॅरेथॉनसाठी. परिसर स्वच्छ ठेवूया, आरोग्यासाठी धावूया. रन फॉर स्मार्ट. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणरायाच्या आगमनाची वाट बघताय? अहो, फक्त काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. आरास काय करायची प्रश्न आहे? अहो, मग आहे ना हेरम आर्ट्सची इको फ्रेंडली गणेश मखरं. इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून बनवलेली अप्रतिम मखरांसाठी हेरम आर्ट्स. एकाहून एक सुंदर आणि आकर्षक डिझाईन. हेरम आर्ट्स, हेरम आर्ट्स, राम मारुती रोड, ठाणे. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? ट्रान्झॅक्ट झॅप, ट्रान्झॅक्ट ॲप, ट्रान्झॅक्ट ॲप.
आगामी 9 तारखेला मराठा मोर्चाचं आयोजन मुंबई परिसरामध्ये करण्यात आलं आहे. तत्पूर्वी ठाणे शहरामध्ये वातावरण निर्मितीच्या दृष्टिकोनातून काल मराठा मोर्चाशी संबंधित एका बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. एक मराठा एक कोटी मराठा, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा करत यावेळेस मराठा समाजाने काल ठाणे शहरामध्ये रॅली काढली होती. मुंबईमध्ये धडकणाऱ्या 58व्या अतिविराट मराठा क्रांती मोर्चामध्ये ठाणेकरांनी सहभागी व्हावं या दृष्टिकोनातून 3 हात नाकापासून ही रॅली सुरू झाली होती. सकाळी 8 वाजता ही रॅली झाली आणि त्यानंतर 11 वाजता मुख्य रॅलीमध्ये ती सहभागी झाली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीला सुरुवात झाली. मुली आणि महिलांनी यावेळेस पुढाकार घेतला होता. रॅली हळूहळू घोडबंदर रोडच्या दिशेने सरकू लागली. महामार्गावर येताच रॅलीचं विराट रूप यावेळेस ठाणेकरांना दिसलं. माजीवाडा, कापूरवाडी, ब्रह्मांड, मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ, कासारवाडवलीला वळसा घेऊन आनंदनगर मार्गे वाघबीळगाव, हिरानंदानी इस्टेट, आझादनगर, मानपाडा, उड्डाण पुलाखालून ही रॅली ठाणे शहरामध्ये फिरली. 1:15 वाजता रॅली ठाणे शहरामध्ये पोहोचली. यावेळेस 5 मुली आणि महिलांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि कोपर्डीच्या भगिनीला श्रद्धांजली वाहून या रॅलीची सांगता झाली. बाईक रॅलीचं आयोजन करण्याचं प्रयोजन म्हणजे गेले 11-12 महिने 16 ऑक्टोबर नंतर जो गॅप पडलेला होता त्याच्यासाठी जनजागृती मोहीम आहे. 9 तारखेचा मुंबईचा जो मूक मोर्चा आहे त्याला पाठिंबा म्हणून आणि जनजागृती म्हणून हा मी मोर्चा आयोजित केलेला आहे. साधारणपणे आमच्या बाईकमध्ये 500 गाड्यांची अपेक्षा आहे, पण 500पेक्षा देखील आता संख्या वाढलेली आहे. ठाणे शहरामध्ये आपण सारे या संस्थेच्या वतीने काल क्रांती दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. या क्रांती दौडमध्ये वनवासी विकास आश्रमच्या ज्ञानेश्वर मोगराने सलग दुसऱ्या वर्षी रन फॉर चले जाओ या क्रांती दौडमध्ये वर्चस्व राखत पुरुषांच्या 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीचं विजेतेपद पटकावलं. महिलांच्या 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत मुंबईच्या वर्षा भवानीने पहिला क्रमांक पटकावला, तर पुरुषांच्या गटात ज्ञानेश्वरला याही वर्षी शर्यत जिंकताना फारशी लढत द्यावी लागली नाही. त्याने ही शर्यत जिंकताना दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अजित माळीला 1 मिनिटाच्या फरकाने मागे टाकलं होतं. ज्ञानेश्वरने ही शर्यत जिंकण्यासाठी 30 मिनिट 41 सेकंदचा वेळ घेतला होता. अजितने ही शर्यत 31 मिनिटांमध्ये पूर्ण केली. उरण जिमखानाच्या सुजित गमरेने 32 मिनिटांमध्ये ही स्पर्धा जिंकून 3रा क्रमांक पटकावला. महिलांच्या गटात वर्षाने ठाण्याच्या माधुरी देशमुखला पाठीमागे सोडत ही शर्यत जिंकली. ही शर्यत पूर्ण करण्यासाठी 36 मिनिटांची वेळ तिने नोंदवली. वर्षा आणि माधुरीच्या मध्ये 5 मिनिटांचा फरक आढळून आला. स्पर्धेतील विजेत्यांना पॅराऑलिम्पिकमधील दुहेरी सुवर्णपदक विजेता आणि नुकताच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेल्या पद्मश्री किताब विजेत्या देवेंद्र झंझारिया यांच्या हस्ते रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. याशिवाय ठाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस यशवंत हप्पे, सुमन अग्रवाल, के वृषाली, संजय चौपाने यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. आपण सारेचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण पुर्णेकर यांच्या पुढाकाराने दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. एक्चुअली मैं मानता हूँ स्पोर्ट्स एक ज़रूरी चीज़ आज के दिन. मैं तो यहाँ तक कहता हूँ जितना आपको जीना आवश्यक उतना ही स्पोर्ट्स आवश्यक, क्योंकि अपने आप को फिट रखने के लिए एक स्पोर्ट्स ही माध्यम है. दुनिया को एक करने का आज कोई माध्यम है. दुनिया को जो एक मैं मानूँ महायुद्ध से बचाने का कोई जरिया है तो वो एक स्पोर्ट्स है, जहाँ पे 200 कंट्री एक साथ इकट्ठे होते हैं. तो मैं मानता हूँ स्पोर्ट्स बहुत ज़रूरी है, मानवता के हिसाब से ज़रूरी है, आपको फिटनेस के हिसाब से ज़रूरी है. आजच्या क्रांती दौडचा उद्देश आहे रन फॉर चले जाओ. चले जाओ म्हटल्यानंतर 1942 9 ऑगस्ट ज्या दिवशी महात्मा गांधींनी ब्रिटिशांना सांगितलं चले जाओ, त्याला आज 75 वर्ष 9 तारखेला पूर्ण होत आहेत. त्याची आठवण ठेवून आम्ही आज स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केलेलं आहे. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल,
पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. हा बोल ना, बोल की. घाबरते का तुला? एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाहीत तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनियापासून स्वतःचं संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या. निरोगी राहा. स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. गेल्या काही वर्षांमध्ये वाचन संस्कृती कमी झाली आहे. त्यामुळे वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून इंद्रधनु या संस्थेच्या वतीने शब्दयात्रा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. काल मराठी ग्रंथसंग्रहालय येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमामध्ये खगोल अभ्यासक दाकृ सोमण आणि पर्यावरण प्रेमी विद्याधर वालावलकर हे सहभागी झाले होते. यावेळेस बोलताना खगोलतज्ञ श्री दाकृ सोमण यांनी विज्ञान विषयक आपली मतं व्यक्त केली. पुढील 20 वर्षांमध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात विज्ञान क्रांती होणार आहे. ही विज्ञान क्रांती संपूर्ण समाजाला एका सुखकारकतेच्या दिशेने घेऊन जाणार आहे. पुढील 20 वर्षांच्या कालावधीमध्ये जी काही प्रगती होईल त्यामुळे माणूस मोठ्या प्रमाणामध्ये सुखासीन होणार असल्याचं श्री दाकृ सोमण यांनी म्हटलं. तांत्रिक प्रगती प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल. यावेळेस वेध भविष्याचा या पुस्तकावर देखील श्री दाकृ सोमण यांनी आपली मतं मांडली. तर पर्यावरण या विषयावर श्री विद्याधर वालावलकर यांनी आपली मतं मांडली. विज्ञान कितीही प्रगत झालं तरीही त्याने पर्यावरणाची कास सोडता कामा नये असं मत यावेळेस श्री विद्याधर वालावलकर यांनी व्यक्त केलं. विज्ञानाला निसर्गाची हिरवी कणार असलीच पाहिजे असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं. विवेकाचा लगाम देखील विज्ञानाला असलाच पाहिजे असं मत देखील श्री विद्याधर वालावलकर यांनी यावेळेस व्यक्त केलं. ठाण्यातील डायघर पोलिसांनी विध्वंसक स्फोटकांच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना केवळ 10 तासात अटक केली आहे. ठाणे पोलिसांना हे यश आलं असून ठाण्यातील डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डावलेगाव येथे सदरची स्फोटकं ठेवण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 40 वर्षीय महिंसा गनूर उर्फ महेश, 33 वर्षीय शाह आलम शेख आणि 23 वर्षीय आरिफ खान यांना अटक केली आहे. हे तिघेही मुंब्रा येथे राहणारे आहेत. या तिघांच्या विरोधात यापूर्वी देखील मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 6 ऑगस्ट रोजी मुंब्रा पनवेल रोडवरील
डवलेगाव येथे एका प्लास्टिकच्या गोणीमध्ये 10 किलो वजनाचे अमोनियम नायट्रेट, 1.5 इंच लांबीचे 9 डिटोनेटर, पिवळ्या रंगाची 6 फूट लांब असलेली वायर बेवारस स्थितीत आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन टायगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.